तो अम्मी जान का कैसा है, आधा इधर देखेगी, आधा कहीं और देखेगी, आधा किधर पसंद है तो देखेगी, फिर से रख के वापस घर पे आएगी। बोरी लाइयो, ये सब हो गया। नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। आता मम्मी आणि भाऊ चालले डॉक्टरकडे। थोडं बरं नाही वाटत आहे ना मम्मी? हा, थोडंसं काय वाटतंय, थोडं जरा दाखवते, सांगते डॉक्टरांना आणि ती पहिलीची फाईल पण दाखवते। थोडं काहीतरी वाटतंय, थोडं कमी म्हणजे थोडा प्रॉब्लेम वाटतो। कारण लास्ट टाइम मम्मी ऍडमिट झालेली, त्याच्यानंतर पूर्ण ठीक होती, पण आता थोडंसं मम्मीला पुन्हा फीवर वगैरे असं थोडंसं वाटतंय। त्याच्यामुळे बघूया, पुन्हा टेस्ट वगैरे पुन्हा करावं लागेल, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं हे तुमचं आहे ते लवकर ठीक होणार नाहीये, कारण यावेळेला थोडंसं जास्त होतं म्हणून। जाऊन या तुम्ही लवकर। आता फ्रेश तर झाले, पटापट केक काढायचं काम करते, कारण मम्मीसाठी एक ठेवले बॉईल करायला। तुम्हाला माहिती आहे हे स्टँड किती जुनं आहे, म्हणजे बघा हे एवढंच आहे स्टँड, पण इतकं मस्त आहे आणि भारी आहे। भाऊनी पूर्ण इकडे ना स्टिक करून इतकं भारी केलंय आणि एकदम कम्फर्टेबल आहे। जेवण तर सगळं झालंय आणि आता गवारची भाजी केली, त्याच्यानंतर डाळ मम्मीला पाहिजे होती, डाळ केली, भात पण झालाय, अंडी उकडले मम्मीला। मम्मी पण जस्ट आली आता। डॉक्टरांनी पुन्हा ब्लड टेस्ट केलंय, पुन्हा सगळ्या गोष्टी टेस्ट केल्यात। ऍक्च्युली ऍडमिट होतो ना तेव्हा त्यांनी लास्ट मोमेंटला ते पुन्हा चेक करायला पाहिजे होते, टेस्ट करायला पाहिजे होते, ते नाही केलं, कारण त्याच्यामुळे पुन्हा समजलं असतं। रिपोर्टला 4-1 दिवस तेवढा नसतं, आपण थांबलो ना, मग तुला ऑफिसला पण जायचं होतं, त्या रिपोर्टला टाइम लागतो। नाही, पण कसं आहे की टाइम जरी लागला ना तरी आपल्याला ते करायला पाहिजे होतं, म्हणजे कसं आपल्याला नंतर तरी ऍटलीस्ट आपण ओपीडी ला जाऊन चेक केलं असतं। 3-4 दिवस तुला असंच राहावं लागलं असतं ऑलरेडी। 4 दिवस गेले असते, मग त्यांनी परत करायला पाहिजे नाही, आपण तिथून डिस्चार्ज घेऊन त्यांनी करायला पाहिजे होतं, आपण ओपीडी बेसिसवर चेक केलं असतं, त्याच्यामध्ये औषधं दिली असती। आता तो डॉक्टर बोलतो तुम्ही 100% तुम्ही जाऊ शकता ना, आता हे काय ब्लड घेतलं, युरिन टेस्ट केला, पुन्हा युरिन इन्फेक्शनच सगळ्यात घातक आहे, म्हणजे बघायला गेलं तर लवकर क्लिअर नाही होत। डॉक्टरनी तेच सांगितले ना की नाही होणार लवकर क्लिअर म्हणून, पण ते काळजी पण घ्यायला पाहिजे तुला, जसं काय आहे पण ते क्लिअर तरी व्हायला पाहिजे। काळजी तर आता हे चालूच आहे आपली। ऍक्च्युली काळजी तर मम्मी प्रॉपर घेते, सगळ्या औषधं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण ते पुन्हा पुन्हा रिपीट का होतं आणि पुन्हा काय होतं तेच कळत नाहीये, की आता पण तेच आहे मम्मीला, पूर्ण विकनेस, फीवर पण आहे अजून, त्याच्यामुळेच फीवर येतो, कणकणी वगैरे। सो हे सगळं थांबायला पाहिजे, कारण मम्मी तर पूर्ण काळजी घेते। पाणी पिणं 4 लिटरपेक्षा पण जास्त होत असेल मला वाटतं, 4 लिटरपेक्षा जास्त पाणी आहे, सगळ्या गोष्टी, बट ते रिपीट होतं ना, ते थोडंसं पूर्ण क्लिअर झालं पाहिजे ऍटलीस्ट औषधाने तरी। आता ऍडमिट झाल्यानंतर पण 10 दिवसाचा पूर्ण कोर्स केला होता मम्मीने, तरी पण ते ठीक नाहीये। बघूया आता काय होतं, रिपोर्ट्स कधी मिळतील, आता उद्या मिळतील ना रिपोर्ट्स, उद्या रिपोर्ट्स मिळतील, बघूया काय ते। टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला। तिथे आपला ब्लॉग पण सुरू आहे आणि मस्तपैकी ऑडियन्स आपल्या इकडे बघायला बसले। माझ्या आंघोळीच्या विषयाने ना मम्मी पूर्ण हातबल होऊन जाते। हा, हे खरं आहे काय मम्मी, बघतेस ना ब्लॉग? येस, मम्मी बोलत असेल, वासाळ्या तू माझ्या हातात भेट, नाही तुझा जो खतलवला ना, तुझ्यासाठी सरप्राईज आहे। पण हे चांगलं आहे का? चांगलं आहे, 4 वेळा धुवून घेतलं स्वच्छ, ते चांगलंच असतं, त्यांच्याकडे पण असंच पडून असतं, ते त्याची काही एक्सपायरी डेट नसते। असं थोडी एक्सपायरी डेटचं, आता मागे आपण केला होता त्याच्यामध्ये कडवटपणा वाटत होता, ती शिजली नव्हती व्यवस्थित करगी, हे मला माहिती आहे, आणि याच्यावर काही बुरशी बिरशी नाही चढली, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे, 4 वेळा धुतलंय मी। आता तू बोलतेस मग काय विषय नाही। बापरे यार, सुकी मच्छी किती दिवसांनी खाते, मला तर एकदम जीवकी प्राण आहे सुकी मच्छी। खाणार ना? काय फक्त कांदा, टोमॅटो आणि कोकम, आंबट असेल तर आंबट, अगदी आमसूल असतं ते, कैरीचा सीझन तर गेला आता। आणि बांगडा फ्राय, काय आलं, शाबाश शाबाश, ह्याच्यात लक्षातच नाही माझ्या। जवळ झालेला इकडे गाइस, आता मम्मी बघा काय बोलते, का त्या दिवशी आम्ही बोरिवलीला गेलो होतो, ठीक है। अम्मी जान को ऑफिस में पहनने के लिए कपड़ा लगता है, वो तो सबको लगता है, जो भी ऑफिस वर्क करता है, जॉब करता है, उसको अच्छा अच्छा कपड़ा पहनना जरूरी है। तो अम्मी जान का कैसा है, आधा इधर देखेगी, आधा कहीं और देखेगी, आधा किधर पसंद है तो देखेगी, फिर से रख के वापस घर पे आएगी, ऐसा इनका माइंड में चलते रहता है। तर काल आम्ही गेलो होतो 2 दिवसापूर्वी बोरिवलीला घर बघण्यासाठी, तर तेव्हा ड्रेस बघितला आणि ठेवला, आणि आता बोलते की परत चल बोरिवलीला। अगो बाय, वाजले किती, 5 वाजले, काय नाही, बोरिवली बोलून मी उठली, घाबरून उठली मी, बोरिवली बोलून। बरंच छान होतं, मस्त होता ड्रेस।
तो एकच घेऊ बघितला. तेव्हा का का नको, नाही घेऊ घेतला? का नको असं झालं. अरे तो एकच बघितलेलास. हा, नाही होते ना तिथे ड्रेस बघू ना अजून आपण. अजून पॅटर्न काढलेले की एकच काढलेला. नाही होते पॅटर्न. अरे चांगले होते ते डायरेक्ट पॅन्ट वाले येतात बघ. हा तसं रेडीमेड ना ready. ते घ्यायचं ना तू- तेव्हा तू- तू मम्मीनी. तेच घालते तसेच घालतेस ना. आता काय शिवण्यापेक्षा तेच बरं. हा, मग तेच बरं आहे तुझ्यासाठी. काय खरं नाही म्हणजे मी झोपेतून हडबड उठली की बोरिवली ऐकून मला आता आमचं ठरलेलं की इकडेच जायचं बाहेर आपल्या मीरा रोड मध्ये काय नाही मिळत हा, एरियामध्ये. मीरा मी रोड तर ते फार- मागाशी पण बोललेली मीरा रोड मध्ये काय नाही मिळत. जायचंय ना आपल्याला Yes. आवरा आता बोरिवलीला जायचं की मीरा रोडला डिसाईड करा. मी तर नाही ना येत. बघूया जाऊया तिथं जायला. तुला माहितीये शॉप कुठे आहे? मी पण नाही जाणार आता बोरिवली. मग इथे बघू चल. अरे नाही हा, इथे तर काय हे लोक घेतात ना इकडे स्पेशली मीरा रोड मध्ये काय काय ती वस्तू तिथल्या तिथे राहील. जोपर्यंत त्या दुकानाचे 5-6 वेळे चेहरे बघत नाही ना तोपर्यंत त्यांना चेन नाही. मीरा रोड मधून काय नाही घ्यायचं. मग दैसरलाच आहे. तुला आता तिथे बोरिवलीला आवडलंय ना मग तिथे जा. आता मग हाय तिथे काय. घेऊया आणि बघ आता दैसरला घेऊया ना. तुला चप्पल वगैरे घ्यायची आहे ना. आता आहे ना काय चाललंय की हळूहळू ना डिसिजन चेंज व्हायला लागले. दैसर मीरा रोड बोरिवली. आता वेळ कमी आहे उद्या परत जो कामाला जायचं त्याच्या हिशोबाने. मी कालच तुला बोलत होती ये म्हणून तर तू का नाही आलास. मी काल बोलली नाही तुला. हा दुपारी मम्मी बोलवती हो तुला यायला. मी तुला कपडे धुताना बोलली बघ जायचंय तुला. मग आता काय पण कर आणि चल. ती मला काय सांगू तर बरोबर आता 6:15 झालेत आणि आम्ही आता निघालोय. मम्मी कुठे जायचंय? बोरिवलीला. कारण त्या दिवशी मम्मीने बोरिवलीला ड्रेस बघितला होता मस्त होता. मम्मीला वाटलं की मम्मी तेव्हाच घ्यायचं ना कारण आवडलेली वस्तू तेव्हाच घ्यायची आणि आपल्याला कसं होतं की ही आवडली तर हीच भेटते. मग दुसऱ्या पण जरी 10 वस्तू बघितल्या ना तरी ते आवडत नाही अजिबात. ती पहिलीच वस्तू आपल्याला आवडते. स्वतः जातोय त्यासाठी स्पेशली बोरिवली. चला तर आज तर संडे आहे गर्दी वगैरे मिळेल की नाही माहिती. भाऊ ऍक्च्युली येणार नव्हता कारण त्याचा ब्लड थोडासा कमी झालाय त्याच्यामुळे. आणि हाय तिरक्या नजरेने बघते. बाय 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 पिल्लू. प्रॉब्लेम हा आहे की पिल्लू बोलूनच तिला मला वटकवावं लागतं. तर मी हे बोलत होती की भाऊ ऍक्च्युली येणार नव्हता कारण आता आपल्याला मंगळवारी जायचं ब्लड लावायला. त्याचा ब्लड कमी झालं की त्याला थोडासा त्रास होतो म्हणजे जास्त चालायला किंवा धावपळ करायला जमत नाही. पण मग बोललो की घरी बसून तरी तू काय करणार. थोडंसं बाहेर फिरशील थोडंसं हवा खाशील थोडंसं बरं वाटेल. जास्त धावपळ तर करायला लावणार नाही मंदारला बट स्टील थोडंसं बाहेर आलं तर थोडंसं थंड हवेत बरं वाटतं. त्यासाठी आता बोरिवलीला जाऊया स्पेशल वन ड्रेससाठी. म्हणजे मला पण बघायचं तो ड्रेस नक्की कोणता आहे आणि काय आहे. चला बघूया मम्मीची चॉईस. इकडे तर छान छान बॅग्स बघतोय. स्टेशनला आलोय मीरा रोड. ही कशी आहे बॅग? 350 मस्त आहे. 2-2 बेल्ट आहे त्याला मस्त आहे. आधी मेन तर तुझं आहे की तुला घ्यायचे कपडे. चला ट्रेन पण आली आपली. भाऊचं नेहमी असतं की भाऊला लेडीज डब्यातच चढावं लागतं. धक्क्या बुक्की चढण्यापेक्षा मग लास्टला मस्त पैकी चढायचं. चला उतरलो आपण बोरिवलीला आणि आता जाऊया. वेस्टलाच आहे ना मम्मी? ईस्टला आहे. ओके ईस्टला तर आलोय पण जवळ आहे का स्टेशनच्या म्हणजे चालत जाऊ शकतो ना. मस्त वाटतं ना एकदम भरलेलं सगळं छान वाटतं. तिकडून गावच्या गाड्याने जातो तिकडे. शॉप तर एकदम समोरच आहे स्टेशन बाहेर पडल्यावर. त्याच्यानंतर आता हे दुकान आहे. आता बघूया नाही तर चांगलं मिळालं तर बघा. कोणता आवडलेला? अरे दिवाळीची शॉपिंग चालू आहे. तिथे ड्रेसेस लावलेले आहे. हाँ लेकिन लॉन्ग चाहिए और सॉफ्ट कपड़ा चाहिए. हाँ वाला बघ जरा. ये पिंक कलर का निकालो. मैंने उधर हां डबल एक्सेल आहे. हा बघितलं. हा तर चांगला आहे. खोलून दाखवा. वाटेल चांगला. हे ना गळ्याला पण खूप छान पॅटर्न वाटतंय. व्ही शेप आहे. चांगला वाटतं. परत कंटाळा नको तरी वरती की अजून थोडासा पूर्ण गळ्याला लावायचा. हा शॉर्ट वाटतंय. लॉन्ग पाहिजे ना. हा लॉंगला आहे. अजून पाहिजे ना लॉंग. त्याच्यावरचा पायजमा आहे ना बड़ा चाहिए ना लेकिन लेंथ में. लेंथ में देखो ना. क्या सोचा था और क्या निघाला. म्हणजे आलेलो ड्रेस बऱ्यापैकी चांगले होते बट त्यांना त्यांची लेंथच खूप कमी आहे आणि एवढं लेंथ कमी नाही घेऊ शकत कारण वॉश केल्यानंतर ते पुन्हा कपडे आटतात आणि कमी होतात. त्याच्यामुळे बोरिवलीला येऊन हे सब हो गया. काय करायचं मग? अच्छा इकडचं कॅन्सल. लेंथ कमी आहे मी बोलली ना जसं. कपडे बरे आहेत पण लेंथ कमी आहे खूप. एवढे शॉर्ट आत्ताच मम्मीने जे वेअर केले ना त्याची लेंथ पण बऱ्यापैकी आहे पण त्यापेक्षा थोडं लॉंग असेल तर बरं पडतं ना. चला कोई बात नाही. भाई काय वाटतंय यार. कलर ऑरेंज मस्तच वाटतंय एकदम सुंदर वाटतंय. क्रॉफर्ड मार्केटला वगैरे पण चांगले असतात म्हणजे युनिक असतात आणि फॅन्सी. दिवाळीतनं जाऊया. पूर्ण वॉर्डरोब रेडी करून 6 महिन्यासाठी. हाँ तेज इनका नाच नहीं दोस्तों. ये बोरिवली बोल के पोपट हो गया है. मेरे को तो नहीं लगता अभी दैसर जाके कुछ मिलेगा. कुछ
ना कुछ तो उठा के लेके जाएंगे दहीसर से, ये पक्का है यार। ये सिर्फ हमारे घर में ही होता है कि आप लोगों के घर में भी होता है? ये पहली बात तो कमेंट करके बता देना। अरे तो तुझ्याच वयाचं आहे, त्याला अंकल काय बोलते? आता मग काय करू, ऐकत नाही तर मग मोठ्याने बोलली, मग ऐकायला तर पाहिजे. बाटा आहे, स्पार्कची आहे, बाटाची ना. आता हे सगळं झाल्यानंतर पहिले चप्पल बघतोय, त्याच्यानंतर मग ड्रेस बघू कसे आहेत काय आहेत. कारण भाऊसाठी पण चप्पल घ्यायचे आणि मम्मीसाठी पण, माझ्यासाठी घ्यायचे. मी बघते घेईन किंवा नाही घेईन. ही नाही दुसरी, अरे बाटा ही नाही, दुसरी येते ना ती नॉर्मल ब्लॅक वाली, ब्लॅक आणि ब्राऊन. म्हणजे ब्लॅक कलर वेगळा, ब्राऊन कलर वेगळा. ही नाही. अच्छा ते हा पॅरेगॉन होतं, मला वाटलं बाटा आहे. भरपूर वर्ष झाले यूज नाही केले आणि भाई ती लेजेंडरी चप्पल आहे भाई. हा ही ये लेजेंडरी चप्पल बोलते भाई. दोन्ही घाल बेटा, दोन्ही घालून चालून बघ. हो येतेच ना. ये अपना कंफर्टेबल है दोस्तों, ज्यादा कुछ मगजमारी करने का नहीं है कि नहीं. पाय बघ ना केवढे छोटे. ते जाऊ दे, चप्पल जास्त टाईट नको घेऊ, टाईट वाटते. परफेक्ट आहे. अरे मोठी पाहिजे का? बरोबर आहे तुला? बरोबर झाली का ती? हो चालेल, बरोबर परफेक्ट. मोठी नको का ह्याच्यापेक्षा जरा? हा म्हणजे तर लूज पण होईल ना. चलो भाई अपना तो शॉर्ट है, बाकी कुछ दिक्कत की बात नहीं. ही माझी सगळ्यात फेवरेट सँडल आहे, म्हणजे लाईफ टाइम फेवरेट म्हटलं ना तरी काय हरकत नाही मला. म्हणजे सँडल म्हटलं की ही जास्त मी चोचले करत बसत नाही. एक नंबर सँडल, म्हणजे कोणाला सपाटा जरी द्यायचा असेल ना, एका सपाट्यात काम फिनिश. तर मम्मीने या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही 2 कलरमध्ये, एक गोल्डन कलरमध्ये आणि एक पिंकिश कलरमध्ये, गुलाबी आणि गोल्ड. छान वाटते, ही पण छान वाटते आणि ही पण छान वाटते. लखनवी वगैरे आहे क्या भैया? ये देखो क्या पूछ रहे हैं. लखनवी आहे? लखनवी नाही असे नको, कॉटन मध्ये आहे. दाखवा. चप्पलला बघ आला. तिकडे कुठे गेलास तू? अरे तिकडे नाही गेला बघ, तिकडेच होता बुड्डी का बाल. बघ खाली पडलाय बघ हे. हा ठीक आहे, चल जाऊ. कोणता कपडा हा बघ चांगला वाटतोय? कपडा तर आहे एकदम रेवॉन मध्ये पतला कपडा दिखा दो ना. नाही बरोबर आहे. ते ऍक्च्युली साईडने ना खूप कमी देतात, रुंदीला कमी आहे. ते लखनवी दाखवा जरा, ग्रे आणि व्हाईट दाखवलेलं ना. ते लखनवी नकोय तुला? अरे 2 होते तिथे पीसेस. आपण जरा लाईट कलर आहे, आपण बघू दे ना. हा बघ, हे 2 आहे. हे नाही चाहिए. हे दाखवा, जांभळा कलर दाखवा. अगं सही आहे. बघ आपला आणि घ्यायचं. कपडा बघ बरोबर आहे. हे बघ इकडून पूर्ण इकडे लावायचं गळ्याला. हा बरोबर आहे एकदम. याची लेंथ बघा एकदम बरोबर. थांब, डबल एक्सेल आहे इकडे, बघू दे गळ्याला. एक्सेल आहे. डबल एक्सेल लागतं दादा. मग नको, चल बस. परत फिट झालं तर ते फिट होणार, ते दिसतंय बघ मधून फिट होणार. परत मग कसं होतं, फिट झालं तर मग परत या चेंज करा, मग ते डबल. आणि मम्मीला डबल एक्सेलच जमतात, त्याच्यामुळे ते अल्टर करायला लागलं तरी चालेल, पण ते हे नको झंझट रिटर्न घ्यायचं. फ्री साइज है मैडम, लोग का छोट साइज नहीं है, लेवल में चाहिए, लोग कारखाने वाले. बघ आता तुझ्यावर आहे. लेवल मत देखिए मैडम, साइज देखिए. नाही लेबलचं नाही, मी असं पण बघते. दुपट्टा पण आहे ना? सगळा आहे. बघ दुपट्टा. आणि कितीचे प्राइस काय? 150. 650. 2.5 मीटर का फुल दुपट्टा है. हा दुपट्टा चांगला आहे. ठीक आहे बघ. हे बघ असेच दाखवा, हे चांगले वाटतात बघा. जरा. लावून बघा. हे वाले हे काय चांगलं वाटतं? असे 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 चांगले वाटतात. हा चला बघतो आता, डायरेक्ट फायनल करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. आम्ही पळून आलो दोघं पण, कारण जो काही जवाब देना है ना वो मम्मी देगी. क्योंकि है ना पहले बोलते मम्मी लेना है, बाद में पता चलता है की नाही लेना. आता मम्मी बोलते भरलेला वाटतं, तर काहीच भरलं नव्हतं वाटत. एकदम लाईट कलर आणि रिच कलर वाटत होता. काय पण जाऊ दे, तुम्ही काही असं बोलू शकत नाही. मम्मी कुठे आहे? अरे तिथेच आहे अजून मम्मी. फायनली सगळीकडे फिरून, बोरिवली दहीसर सगळीकडे फिरून आम्ही घरी आलो. आणि ड्रेस तर घेतले मम्मीने, ऑब्व्हियसली ड्रेस तर घेतले, चांगले मिळाले, कॉटनचे, जयपुरी कॉटन. तुम्हाला दाखवते ड्रेस. आता ते ड्रेस पीस आहे ते शिवायला आता कधी जाते माहित नाही, पण शिवून तर छानच होती, कारण खूप छान मिळाले. म्हणजे 2च मिळाले पण छान मिळाले. पहिले तर मम्मी रेडीमेड वगैरे बघत होती, पण मम्मीचं होतं की हा मला तर असेच घ्यायचे, म्हणजे ड्रेस पीस घ्यायचे. एक ब्लॅक आणि मरून कलर मध्ये. हे पूर्ण ना इकडे छान येईल असं गळ्याला.
कपडा पण चांगला आहे. आणि ह्याला जयपुरी कॉटन म्हणतात. सो एकदम मस्त आहे कॉटन, म्हणजे एकदम जाड असं कॉटन असतं ना तसं नाहीये. आणि याचा दुपट्टा तर एकच नंबर आहे ना, मस्त वाटतं नाही का, मस्त वाटतं. असे हलके फुलके कपडे डेली वेअर साठी बरे पडतात. आणि हा पूर्ण ब्लॅक कलरचा पायजामा आहे आणि तिघांचा पण कपडा एकदम सॉफ्ट आहे. तर तुम्हाला पण कधी असं काही घ्यायचं असेल ना कॉटन मध्ये तर जयपुरी कॉटनच बोला, कारण याचा कॉटन तर एकच नंबर आहे. बाकी कॉटन बघतो आपण एकदम जाड असतात आणि खरखरीत लागतात. आणि एक हा कलर घेतलाय ब्ल्यू मध्ये, एकदम भारी आहे. हा असं हे पॅटर्न असं येणार इकडे आणि खाली असं. आणि त्याने तो बोलला की लॉंग पण आहे, म्हणजे आताच एवढं होतं. सो अजून ते फोल्ड पण केलं आतमध्ये, सो अजून लॉंग येईल. म्हणजे कपडे कसे आटतात पण आणि नंतर कमी पडले तर ते प्रॉब्लेम नको परत. आणि ह्याचा दुपट्टा ते एकच नंबर आहे. असा दुपट्टा फर्स्ट टाइम आपल्या घरी आलाय. मस्त आहे ना एकदम. हा मस्त आहे, हा छान वाटतो. क्रीम कलर आणि ब्ल्यू कलर. तर असा होता आजचा व्हिडिओ. आज तर शॉपिंग केली आणि दिवसभरात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या तुमच्यासोबत शेअर केलं. आता उद्या परत भेटतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजची छोटीशी शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि भाई बोरिवलीला गेलो आणि पोपटच झाला, म्हणजे मम्मी बोलली आवडतात कपडे बट ते नाही तसं झालं. बट ठीक आहे, ते बघून पण आता लगेच कळत नाही, जेव्हा आपण नीट बघतो तेव्हा समजतं. आणि लेंथला कपडे जास्त लांब असतील तर अजून चांगले, कारण डेली वेअरसाठी तशाच गोष्टी म्हणजे गरजेच्या असतात. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्की कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना मंदारा मुकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.